नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अन्विता खूपच जास्त चिडलेली असते कारण मीडियावाल्यांनी येऊन तिला हैराण केलेलं असतं। तुमची मुलगी सखी घर सोडून गेले आणि तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे। कान्हाने तिथे येऊन सगळी परिस्थिती सावरून घेतलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मीडियाला ही बातमी कशी काय कळली आणि पुरुषोत्तमला त्याबद्दल कसं काय माहिती नाही आहे याचा आता अन्विताला सरकारला राग आलेला असतो। म्हणून इथे अन्विता जोरदार पुरुषोत्तमच्या कानाखाली देते। तेव्हा तिकडे बघा, पुरुषोत्तमने आपल्या गालावरती हात ठेवलाय तर तिकडे कान्हासुद्धा घाबरलेला असतो। तो आपल्या तोंडावरतीच हात घेतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, अन्विता म्हणत असते, पुरुषोत्तम, अरे ही बातमी सखी घरामध्ये नाही आहे, मीडियापर्यंत समजली आणि तुला माहिती नाही आहे। तुला मी कामावरती का ठेवलं इथे? तू एक काम कर ना, हे असे चांगले कपडे घालण्यापेक्षा वॉचमनचे कपडे घाल। निदान गेटवरून कोण येतं आहे कोण जातं आहे त्याच्यावरती तरी लक्ष ठेवशील। काही उपयोग नाही आहे तुझा, कळलं ना? तेव्हा इकडे आता अन्विता चिडलेली असते। तिला आठवतं जेव्हा मीडिया प्रश्न विचारत असते तेव्हा कान्हाने उत्तर दिलेलं असतं की इथे सखी मॅडम माझ्या बरोबर होत्या, अगदी आम्ही दोघेजण सोबतच होतो। मिस्टर त्यांना सोडलंय ना स्पामध्ये, त्या स्पामध्ये गेलेल्या आहेत असं इथे कान्हाने आता मीडियामध्ये सांगितलेलं असतं। तेव्हा अन्विता म्हणते पुरुषोत्तमला, आत्ताच्या आता जा इथून, निघ इथून आत्ताच्या आत्ता। त्यानंतरला इकडे कान्हासुद्धा घाबरलेला असतो। पुरुषोत्तमच्या थोबाडीत बसले, आता माझ्याही थोबाडीत बसते की काय असं कान्हाला वाटत असतं। तेव्हा इथे कान्हाने उत्तर दिलेलं असतं मीडियाला, ते अन्विताला आठवतो। स्पामध्ये गेलेला माणूस दिवसभरासाठी तर काही जात नाही, 1 तासाच्या आत सखी मॅडम घरी येतील। मी तुम्हाला फोन करून सांगेन ना, मी कळवेन तुम्हाला की सखी मॅडम परत आलेल्या आहेत। तेव्हा प्रेक्षकांनो, अन्विता म्हणत असते, काय रे, मगाशी तूच म्हणालास ना मीडियामध्ये की सखी 1 तासाच्या आत घरी येईल म्हणून, तूच म्हणाला होतास ना, मग आता 1 तासाच्या आत तूच तिला घरी घेऊन यायचं, कळलं तुला? 1 तासाच्या आत सखी मला घरी हवी आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो, मॅडम एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हा। डोक्यामध्ये आहे ना तुमच्या नुसता ज्वालामुखी भरलाय, नुसता ज्वालामुखी। प्लीज तुम्ही जरा शांत व्हा आणि हे बघा, हे घ्या, आधी पाणी प्या बरं, थोडं पाणी प्या, म्हणजे तुमचं डोकं शांत होईल। प्लीज मॅडम थोडं पाणी प्या। तेव्हा इथे अन्विता पाणी पित नाही आणि ती जाऊन आपल्या आता चेअरवरती बसते। तेव्हा इकडे आता अन्विता म्हणत असते, तुला सांगितलंय ना 1 तासाच्या आत सखी मला घरी हवी आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणत असतो, मॅडम सखी मॅडम घरी परत येतील, 1 तासाच्या आत त्या नक्की घरी परत येतील, पण त्यांना मी आणणार नाही आहे तर त्यांना तुम्ही आणणार आहात। तेव्हा अन्विता म्हणते, काय मी म्हणजे आता सगळी कामधंदा सोडून मी तिला शोधायला जाऊ का, असं म्हणायचं आहे तुला? तेव्हा इथे कान्हा म्हणतो, मॅडम तुम्ही असं काय करताय? हे बघा, सखी मॅडम घरातून बाहेर गेल्यात म्हणजे नक्कीच त्या तुमच्यावरती रागवल्या असतील, बरोबर ना? म्हणूनच त्या घर सोडून गेल्यात ना, आणि मला असं वाटतं की त्यांना घरी परतसुद्धा तुम्हीच आणू शकता। हे बघा, मुलं जर रागवली असतील ना तर आईवडिलांनी त्यांच्यावरती चिडायचं नसतं, अजून रागवायचं नसतं, त्यांना हळूवारपणे प्रेमाने समजवायचं असतं। म्हणजे आता बघा ना, इथे आता लवचुंबक कसं असतं, तर इथे आपण त्यांना एकमेकांना त्यांच्या बाजू जोडल्या की ते एकमेकांना चिकटतं, तसंच लहान मुलांचं सुद्धा असतं। मुलांना काय हवं असतं? आईवडिलांचं प्रेम। आता जरी सखी मॅडम तुमच्यावरती रागवल्या असतील, चिडल्या असतील, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या असतील, पण तुम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने बोला, बघा तुमचा हा प्लॅन वर्क होतो की नाही। तेव्हा इकडे सरकार म्हणते, मला तसं काही जमणार नाही आहे, तू जा आणि तिला घेऊन ये। तेव्हा इकडे कान्हा म्हणत असतो, मॅडम तुम्हाला हे करावं लागेल, मी तुम्हाला सांगतो ना की हा प्लॅन तुम्हाला कसा करायचा आहे ते। तेव्हा इकडे आता अन्विता कान्हाचं ऐकते। कान्हाने तिला आता एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, अन्विता आता कान्हाने सांगितल्याप्रमाणेच वागायला सुरुवात करते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सखी चाललेली असते। आता घर सोडलंय म्हणजे राहण्यासाठी जागा तर शोधायला हवी आहे। तेव्हा ती आता जिथे गर्ल्स हॉस्टेल असतं आणि जिथे कामाला जाणाऱ्या मुली, कॉलेजला जाणाऱ्या मुली आता राहत असतात, त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये जागा आहे का ते ती चेक करत असते। त्या मॅडमजवळ फोनवरून बोलत असते
आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अन्विताचा व्हिडिओ कॉल सखीला गेलेला असतो. सखी तिचं नाव बघते आणि म्हणते, आई आई का कॉल करते मला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अन्विताने केलेला व्हिडिओ कॉल ती लगेचच उचलते, मन घट्ट करते आणि तिचा व्हिडिओ कॉल उचलते आणि ती म्हणते, हां आई बोल, का फोन केला आहेस. आई नो तुला कळलं आहे की मी घर सोडून गेले म्हणूनच तू मला कॉल केला आहेस ना. पण हे बघ आई, तू किती आणि काहीही बोलीस ना तरीसुद्धा मी आता घरी परत येणार नाही आहे. मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडले. तुला मी घरामध्ये नकोच होते ना, मग आता मी पुन्हा घरामध्ये येणार नाही आहे. पण तू मला कन्व्हिन्ससुद्धा करू नकोस, कारण मी कुणाचं काही ऐकणारसुद्धा नाही. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, नाही तू बरोबर बोलतेस बाळा, माझंच कुठेतरी चुकलं, मीच सगळं काही करण्यामध्ये कमी पडले असेल ग. मी माझ्या मुलीला ओळखू शकले नाही. तुझं स्वप्न पूर्ण करण्यापासून मी तुला अडवत होते ना. नाही माझं चुकलं, खरंच माझं चुकलं, मला असं वागायचं नव्हतं. पण मी काय कमी केलं ग या घरासाठी. मी इथे दिवस रात्र मेहनत करते आपल्या कंपनीसाठी, कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी, तुमच्यासाठी झटते, आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी. तुला काही कमी पडू नये म्हणून तुझ्यासाठी झटत असते, सगळ्यांचं सगळं करते, पण तरीसुद्धा मात्र मीच कुठेतरी कमी पडते. नाही बरोबर आहे, म्हणून तर तू मागचा पुढचा माझा विचार न करता घर सोडून निघून गेलीस ना. अजिबात माझा विचारसुद्धा तुझ्या मनात आला नाही की आईला काय वाटेल, आई काय विचार करेल. एवढ्या वर्षातून फक्त एक अपेक्षा ठेवली होती ग तुझ्याकडून, फक्त एक, की तू माझं ऐकशील आणि लग्न करशील. पण तुला माझी अट, एवढीशी अट एवढी मोठी वाटली की मला सरळ सोडूनच तू निघून गेलीस. तेव्हा आता मी तरी जगून काय करू. सखी म्हणत असते, आई तू काय करतेस हे, आई प्लीज तू चाकू बाजूला ठेव. तेव्हा ती म्हणते, नाही मी कमी पडले ना आई म्हणून, मग आता मला जगण्याचा अधिकार नाही. तू जर घर सोडून गेलीस तर मी कुणासाठी जगू, तुझ्यासाठीच तर जगत होते ना मी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सखी म्हणत असते, आई प्लीज असं काही करू नकोस, मी घरी परत येते. तेव्हा इथे अन्विता म्हणत असते की तू जर घरी येत असशील तर मी जगण्याचा विचार करेन, तू येशील का परत इकडे. तेव्हा बाहेरून इथे उर्मिला आणि अश्विनी दोघीजणी सरकार सरकार दरवाजा उघडा असा आवाज देत असतात. तेव्हा इथे सरकार आता काही दरवाजा उघडत नसते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता सखी म्हणत असते, आई तू दरवाजा का बंद करून घेतलेस, प्लीज तू दरवाजा उघड, मी पण घरी येते. काकू तुला आवाज देते ना, याचा अर्थ तू स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेस. आई प्लीज असं काही करू नकोस, हे बघ मी घरी येते. तेव्हा इकडे आता बाहेरून उर्मिला आणि अश्विनी दरवाजा उघडा प्लीज सरकार, ओपन द डोअर असं म्हणत असतात. तर इथे सरकार दरवाजा उघडायला तयार नसते. ती आता चाकू घेते आणि आपल्या हातावरती ठेवते आणि हाताला कट देत असते. तेव्हा सखी म्हणत असते, दादा प्लीज प्लीज दादा गाडी मागे फिरवा, आई प्लीज काही करू नकोस, मी येते, आई बघ मी आली आहे. तेव्हा सखी आता रडायला लागते. सखीला वाटत असतं की आता तिची आई तिच्या हाताच्या नस कट करणार आणि तेच सरकारने केलेलं असतं. प्रेक्षकांनो ती म्हणते, मी जगून तरी काय करू, माझी सखी जर मला सोडून जात असेल तर मी सुद्धा माझं आयुष्य संपवलेलं बरं. कुणासाठी जगू मी, कुणासाठी कष्ट करू. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अन्विताने स्वतःचा हात कट केलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सरकार ही आता जोरात ओरडते आणि सखी म्हणत असते, आई अगं काय केलंस तू हे, आई प्लीज असं काही करू नकोस, आई मी येते, हे बा आई मी आले, हां मी घरी आली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सखी म्हणते, दादा गाडी फिरवा, जिव्हाळा बंगल्याकडे गाडी घ्या. तेव्हा इथे दादा म्हणतात, मॅडम अहो जिव्हाळा बंगल्याकडे गाडी घेतोय. सखी म्हणते, किती वेळ लागेल घरी पोचायला, 2-3 तास तरी लागतील, आपण खूप पुढे निघून आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सखी म्हणत असते की दादा प्लीज प्लीज गाडी मागे फिरवा ना. तेव्हा दादा म्हणतात, मॅडम अहो गाडी कुठून मागे फिरवू, बघा ना ट्रॅफिक आहे, गाड्यासुद्धा उभ्या राहिल्यात, त्याच्यामुळे सिग्नल सुरू झाल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. तेव्हा ती म्हणते, इथून एखादा शॉर्टकट वगैरे नाही आहे का जिथून आपण जाऊ शकतो. दादा म्हणतात, नाही शॉर्टकट तर मोठी गाडीला नाहीच आहे. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे, हे तुमचे पैसे ठेवा, मी आता धावत पळतच जाते, बघेन मला रिक्षा वगैरे मिळाली तर.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे टॅक्सीवाल्या दादांचे पैसे देऊन धावत पळत सखी निघालेली असते, तेव्हा तिच्या हातामध्ये असलेली ती जी पुस्तकं आणि फोन हा रस्त्यावरती खाली पडतो. घाईघाईने जात असताना खाली पडल्यानंतर ती आता उचलल्यानंतर एक गाडी खूपच जास्त जोरात तिथे येते आणि त्यामुळे इथे सखी घाबरते. ती पुस्तकं पटकन उचलते आणि आपल्या चेहऱ्याजवळ धरते आणि ती पुस्तकं बाजूला केल्यानंतर इथे तिचं लक्ष जातं तर समोर असतो तो म्हणजे कान्हा. कान्हाला बघितल्यानंतर इथे आता सखीच्या जीवात जीव येतो. तेव्हा कान्हा म्हणत असतो, अरे सखी मॅडम तुम्ही इथे? तेव्हा सखी म्हणते हो. तो म्हणतो काय झालं, तुम्ही टेन्शनमध्ये आहात, काही प्रॉब्लेम झाला आहे का? सखी म्हणते हे बघ मला आहे ना घरी जायचं आहे, प्लीज तुम्ही मला घरी सोडा ना, प्लीज न्या ना मला घरी. तेव्हा इकडे कान्हा म्हणतो अहो हो कशाला तुम्ही इतकं टेन्शन घेताय, एक काम करा तुम्ही बसा माझ्या गाडीवरती बसा. तेव्हा इथे सखी जाते आणि त्याच्या गाडीवरती जाऊन आता मागे बसते. तेव्हा त्याने आपल्या कमरेला एक हुडी बांधलेली असते ती तो काढतो आणि आता मागे टाकतो आणि इथे आता कान्हाने ती मुद्दामून बांधलेली असते जेणेकरून सखी पडू नये म्हणून. तेव्हा इथे तो आता तिलासुद्धा त्याच्यामध्ये घेतो आणि कमरेला जोरात ती हुडी बांधतो आणि म्हणतो नाही काय आहे ना, आता आपण तुमच्या घरी जातोय ना, तर आपण शॉर्टकटने जाणार आहोत, तो रस्ता जरा खराब आहे त्याच्यामुळे तुम्ही पडाल वगैरे, तुमच्या सेफ्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे ना, म्हणून हा आता सीट बेल्ट म्हणून काम करेल, कळलं का, सीट बेल्ट. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अश्विनी आणि उर्मिला दोघीजणी दरवाजा उघडायला सांगत असतात, पण सरकार काही दरवाजा उघडायला तयार नसते. सरकारने हाताला कड देऊन आता सखीची वाट बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सखीसुद्धा गाडीवरून आता खूपच जास्त फास्टमध्ये येत असते. इथे आता कान्हाने गाडी सुसाट मारलेली असते. तर प्रेक्षकांनो इथे आता कान्हाने सखीला सेफ्टी म्हणून इथे हुडीसुद्धा बांधलेली असते, म्हणजे तो कितीही फास्टमध्ये जरी येत असतो तरी सखी हालत नाही की डुलत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो सखी आता घरी येते आणि म्हणते आई अगं कुठे आहेस तू, आणि आल्या आल्या दरवाजा वाजवायला सुरुवात करते. ती म्हणत असते आई प्लीज आई दरवाजा उघड ना, प्लीज आई असं करू नकोस, तू का स्वतःला इतका त्रास करून घेतेस, आई प्लीज दरवाजा उघड. तेव्हा उर्मिला म्हणते अगं बघ ना सखी, सरकार मगापासून दरवाजा उघडतच नाही आहेत, आम्ही कधीपासून ट्राय करतोय. तेव्हा सखी म्हणते आई मी आली आहे, तू म्हणशील तसं होईल, पण तू प्लीज दरवाजा उघड ना, आई प्लीज दरवाजा उघड. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता खूपच जास्त अन्विताला आनंद झालेला असतो. अन्विता उभी राहते आणि त्यानंतरला दरवाजा उघडते आणि चक्कर येण्याचं नाटक करते. खरं तर सरकारला काहीही झालेलं नसतं. अन्विता इथे चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा उर्मिला आणि सखी दोघीजणी तिला आता पकडतात आणि तिला आता खुर्चीवरती तिच्या बसवतात. तेव्हा इकडे आता सखी रडायला लागते आणि ती म्हणते आई अगं काय केलंस ग तू, हे कशाला केलंस तू असं. तेव्हा इथे अन्विता म्हणते मग मी तरी काय करू ग, इथे माझी मुलगी माझं जर काही ऐकायलाच तयार नाही आहे तर मी काय करू. तेव्हा सखी म्हणते काका अरे बघतोयस काय, डॉक्टरांना फोन कर ना. तेव्हा इकडे आता पुरुषोत्तम म्हणत असतो हो मी डॉक्टरांना बोलावतोय. अन्विता म्हणते अजिबात नाही, डॉक्टरांना फोन करायचा नाही, जोपर्यंत सखी मला प्रॉमिस करत नाही की ती लग्न करेल म्हणून तोपर्यंत डॉक्टरांना फोन केला जाणार नाही. तेव्हा सखी म्हणते आई अगं असं काय करतेस तू, प्लीज तू डॉक्टरांना बोलवायला सांग ना. हे बघ मी तुला प्रॉमिस करते, तू जसं म्हणशील ना तसंच होईल, तुझी जी इच्छा आहे ना तसंच होईल. तेव्हा इकडे अन्विता म्हणत असते म्हणजे तू लग्नाला होकार देतेस सखी. तेव्हा सखी म्हणते हो आई मी लग्नाला होकार देते, तू म्हणशील त्या मुलाशी लग्न करेन मी, पण प्लीज आता नाही म्हणू नकोस, डॉक्टरांना बोलू दे काकाला, काका प्लीज डॉक्टरांना बोलव ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सखीने अन्विताला प्रॉमिस केलेलं असतं की जसं सरकार बोलेल तसं इकडे सखी ऐकेल म्हणून. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सखीने घाबरून अन्विताला प्रॉमिस केलेलं असतं की तू म्हणशील तसं होईल. तेव्हा ती म्हणते अगं पण तुझं स्वप्न
तेव्हा ती म्हणते, नाही, मला माझं स्वप्न नाही पूर्ण करायचं आहे. आई, सगळ्यात जास्त तू मला महत्त्वाची आहेस. तू मला खूपच जास्त प्रिय आहेस. तुला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आई. प्लीज प्लीज आता डॉक्टरांना बोलू दे. मी तुला प्रॉमिस केलं आहे ना, तू म्हणशील तसं मी करेन म्हणून, तू सांगशील त्याच्याबरोबर लग्न करेन म्हणून. मग आता नाही म्हणू नकोस. आता डॉक्टरांना बोलू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अन्विताच्या मनासारखं झालेलं असतं. अन्विताला जे हवं असतं ते मिळालेलं असतं. तेव्हा ती सखीला आपल्या जवळ घेते आणि तिला आता गप्प करत असते. सखी इथे खूप रडत असते. आपल्या आईची अवस्था तिला बघवत नाही आणि ती इथे आपल्या आईला मिठी मारून आता रडायला लागते. तेव्हा इथे अन्विता बघा, तिच्या डोक्यावरून हात फिरवते. एका बाजूला हाताला लागलेलं रक्त बघत असते, कारण तिला माहिती असतं की ह्या मुलीला कसं काय इमोशनल करायचं आहे आणि ते सांगितलेलं असतं कान्हाने. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता डोळे उघडून बघते तर सखी तिच्या डोक्याजवळच बसलेली असते. तेव्हा ती तिचा हात बाजूला करते आणि आता कपाट उघडते. कपाटामध्ये पैशांचे बंडल असतात. तेव्हा अन्विता आता बाहेर येते. त्या पैशातल्या बंडलमधून 2 बंडल बाजूला काढते आणि म्हणत असते की चला, आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. सखीला घरी परत आणण्यामध्ये जरी नाटक इथे अन्विताने केलेलं असलं तरी नाटक लिहिणारा स्टोरी रायटर हा कान्हा असतो. कान्हाने सांगितलेलं असतं की सखी मॅडमला परत तुम्ही आणू शकता. तरी ते बेबी सरकार, इथे आता बेबी सरकारांना तुम्हीच घरी परत आणू शकता. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा इथे अन्विता वागते, आपल्या मुलीला घरी परत आणण्यासाठी ती नाटक करते, स्वतःला इजा करते आणि तेव्हाच इथे सखी परत आलेली असते. आणि ही गोष्ट जेव्हा आता अन्विताच्या लक्षात येते की हा मुलगा तर कामाचा आहे, म्हणून ती आता पैशांचे बंडल घेऊन इथे कान्हाला द्यायला आलेली असते. तेव्हा ती म्हणते की हे घे, पैसे घे तुझ्या कामाचे. तेव्हा कान्हा मागे वळून बघतो तर तिथे आलेली असते अन्विता, सरकार आलेले असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे पैशांचे बंडल तिने कान्हाच्या गाडीवरती ठेवल्यानंतर इथे कान्हा आता मागे वळून तिच्याकडे बघत असतो. तर इथे पैशांचे 2 बंडल अन्विताने त्याला दिलेले असतात, त्याच्या कामाचे बक्षीस म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अन्विता म्हणत असते, सखी, माझ्यासाठी तू तुझा निर्णय बदललास. माझ्यासाठी तू इथे लग्नाला सुद्धा होकार दिलास. त्यासाठी खरंच थँक्यू. पण तुझं स्वप्न? तेव्हा ती म्हणते, आई, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्यासाठी सध्या तरी काहीच नाही आहे. तुझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. तेव्हा इथे अन्विता म्हणत असते, पण हे बघ, तू जरी हे लग्न माझ्या सांगण्यावरून करत असशील ना, तरीसुद्धा तुला आवडेल त्याच मुलाशी मी तुझं लग्न लावून देईन. आता या सगळ्यामध्ये काही मुलांचे फोटोज आहेत, यातला फोटो तू बघ आणि लग्नाला होकार दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता सखी ते फोटोग्राफ घेऊन येते आपल्या गौतम काकाकडे आणि त्याला म्हणते की काका, हे बघ ना, आईने माझ्यासाठी काही मुलं बघितलेत लग्नासाठी, तर यातला एक मुलगा मला निवडायचा आहे. ती म्हणाले, तुला आवडेल त्या मुलाबरोबर मी तुझं लग्न लावून देईन. यातला कुठला मुलगा मी निवडू? तेव्हा गौतम काका म्हणतात, सखी बेटा, मी तुझ्या आईला बरोबर ओळखतो. या सगळ्या फोटोग्राफमध्ये एकच मुलाचा फोटो असेल बघ तू, तर त्याच मुलाबरोबर तुला लग्न करायचं आहे, ज्याच्याबरोबर तुझ्या आईने ठरवले. हवं तर चेक कर. तेव्हा इकडे सखी आता एक एक फोटो काढत असते, तर प्रत्येक फोटोच्या पॅकेटमध्ये सेम मुलाचाच फोटो असतो. तेव्हा गौतम काका म्हणतात, बघितलंस ना, तुझी आई खूपच जास्त चलाक आहे. ती स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देत नाही, हे तुला कळलंच असेल. हे गौतम काका सखीच्या समोर आणून देतात.